गुरुवर्य मदनरावजी कदम सर या ठिकाणी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले. सरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे.
संतांची आज पेन नेघे माझी वाचा तुझी महालाभ पुकासाठी ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती मष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्ततानि भगवद्गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लालविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णं पजवार्लितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतान्द्रुपदुहे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचारूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं दृष्टदोर्कटाजयत् रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलापुला महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलीकाय दातुं मनितुरे समागत्य तिष्ठन् तमानन्दकर्णौ बलब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा
मस्तक हे पायावरी या मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या संपाद्य ज्ञानम विदाय भक्ती विलोकितोयेन समाधी राजा वैराग्यवंतम स्विचारयुक्तम नमामि जोगम शरुसागुरंतम सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चलना अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई
देवाची या विठ्ठल विठ्ठल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे नेगे माझी जीवाच्या तुटी महालाभ पुकासाठी विश्रांतीचा ठाव पाही संतांची आभाव पाही संतांची आभाव तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे जाती संतांची आजपे नेघे माझी वाचा तुटी महाराब पुकासाठी विश्रांतीचा ठाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन पुष्प सेवेकरिता गायलेला अभंग चंद्रभागेसारख्या पवित्र असणाऱ्या किंवा चंद्रभागेसारख्या पवित्र करणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा साधा आणि सोपा अभंग आज मी कीर्तन लिपी सेवेकरिता गायलेला आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी जगद्गुरु तुकोबाराय जीवनात संतांची साधना का करावी हेचे वर्णन करतात. कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा बलिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज माझे जन्मस्थळ ज्या जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते त्यात सातारा जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाला आषाढी सोहळा चालू करून दिला जातो. त्याच कोलेगाव तालुक्यातील सोयाशिंगामधले वसलेले श्री क्षेत्र सोयशी गाव व श्रीकृष्ण यादव घराण्यामध्ये माझ्यासारख्या एका चिमुकलीचा जन्म गेल्या 5 वर्षापूर्वी झाला व माझ्याच अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने माझी पहिलीच कीर्तन लिपी सेवा विठ्ठल कीर्तन पुष्प सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे. मी एक चिमुकली आहे. माझ्या आजी आजोबांनी म्हणजेच आई अप्पांनी हे जे संस्कार केलेले आहेत त्या दृष्टिकोनातून मी आपल्याशी थोडा वेळ संवाद साधणार आहे. जे बरोबर असेल ते आपल्यासोबत घेऊन चला आणि जे चुकीचं असेल ते आपलं छोटं लेकरू म्हणून पदरात द्या. सर्वात पहिली विनंती करते. रामकृष्ण हरी कीर्तनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचे चरित्र आपण पाहिले आणि या अभंगाचा विचार केला तर एक गोष्ट आपल्या ध्यानात येईल. जगद्गुरु तुकोबाराय हे भगवान परमात्म्याचे कवीर भक्त आहेत. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीत. एखादा साधक जर तुकाराम महाराजांना म्हणाला की भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत तर तुकाराम महाराज त्याला म्हणतात भगवंताच्या प्राप्तीची जली अनेक साधनं श्रीतली माझ्यासाठी एकच नाव आहे. एक गाव आम्ही विठोबाच्या एक गाव आम्ही विठोबाच्या गाव आम्ही विठोबाच्या एक गाव आम्ही विठोबाच्या एक गाव
एखादा साधक तुकाराम महाराजांना म्हणाला की भगवंताच्या प्राप्तीची अनेक धामं आहेत. तर तुकाराम महाराज त्याला म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीची जरी अनेक धामं असली तरी माझ्यासाठी एकच धाम आहे, नाचू पंढरीस पठार. तर जे तुकाराम महाराज भगवंताच्या म्हणजेच भगवान पंढरीस परमात्म्याच्या नावाशिवाय दुसरं नाव म्हणायला तयार नाहीत, जे तुकाराम महाराज भगवंताच्या म्हणजेच भगवान पंढरीस परमात्म्याच्या धामाशिवाय दुसरं नाव मानायला तयार नाहीत, जे तुकाराम महाराज आजच्या अभंगाचा विचार केला तर त्याच देवाला बाजूला ठेवतात आणि संतांची साधना करायला सांगतात. याचं कारण काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. याचं कारण एकच आहे, देवते संत निमित्त. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या प्रतिमा निमित्ताच्या म्हणजे देव आणि संत यांच्यामध्ये भेद नाही. दर्शशास्त्राचा विचार केला तर 3 प्रकारचे अभेद सांगितले आहेत. 1 गौणी कृतीचा अभेद, 2 स्वरूपाचा अभेद, 3 सामर्थ्याचा अभेद. आता गौणी कृतीचा अभेद म्हणजे काय, कुणाला समजलं? गौणी कृतीचा अभेद म्हणजे गुणाचा अभेद. देवामध्ये जे गुण आहेत तेच माझ्या संतांमध्ये गुण आहेत. उदाहरणार्थ देवाकडे यशस्वी अवतारे आहेत, तसेच माझ्या संतांकडे यशस्वी अवतारे आहेत. देव अवतार घेऊन येतात, तसेच संत सुद्धा अवतार घेऊन येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया
समाधाराया कारण उदरया जन जड जीवा. आता कुणाला समजलं? एक सोपं उदाहरण देते. एक नवीन लग्न झालेली मुलगी सणानिमित्त आपल्या माहेरी आली आणि आल्यानंतर तिच्या गावातील 2-4 मैत्रिणी भेटल्या. त्यांनी विचारायला सुरुवात केली, कसे आहेत ग तुझे सासू सासरे? ती म्हणली, माझं नशीब एवढं चांगलं, मला एवढे चांगले सासू सासरे मिळाले, एवढे चांगले सासू सासरे मिळाले की शंकर पार्वतीच. आता चांगल्या घरातील म्हणून शंकर पार्वतीची उपमा दिली. आताची काय देईल ती सांगू शकत नाही. पुढे जाऊन विचारलं नवरा. मग ती थोडीशी लाजली आणि एका पिक्चर मधल्या नटाचं नाव घेतलं आणि म्हणली, असा दिसायलाय. अगं कसा दिसायलाय तो नाही विचारत, स्वभाव कसा आहे स्वभाव. अगं मला एवढा चांगला नवरा भेटला की शंकराच्या पुढचाच. विठ्ठल विठ्ठल ओ काकी, गावात शंकराचं मंदिर आहे का? मग शंकराच्या पुढे असतो काय? तिला म्हणायचं नव्हतं माझा नवरा नंदी बैल आहे, पण तिला सांगायचं होतं माझा नवरा माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, म्हण, नवरा माझ्या मुठीत ना तसाच ठेवा. पुढे जाऊन विचारलं तीर, तोही चांगला, जाव तीही चांगली. शेवटी विचारलं ननंद. मग मात्र तिनं नाकटून मुलडून उत्तर दिलं, हाय की लवंगी मिरचीच. आता चांगल्या घरातील म्हणून आता लवंगी मिरचीचा जसा आकार आहे तसा नंदेचा आकार आहे का? लवंगी मिरची जशी दिसायला हिरवे तशी ननंद हिरवे. मग तरी सुद्धा लवंगी मिरचीची उपमा कर. लवंगी मिरचीचा जसा स्वभाव तिखट आहे तसा नंदेचा स्वभाव तिखट आहे. यालाच म्हणतात गौणी कृतीचा भेद. आता स्वरूपाचा भेद पाहू. रावण सीता मातेला घेऊन गेला आणि कुठे ठेवलं? ओ काका, कुठे ठेवलं? तरी सुद्धा सीता माता वश होतच नव्हत्या. म्हणून नाराज झाला आणि आपल्या पत्नी जवळ मंदोदरी जवळ आला. ती होती पतिव्रता, आपल्या पतीच्या सुखाचा विचार करणारी होती. ती म्हणते, नाथ नाराज दिसता, काय करू मंदोदरी? सर्वप्रथम सीतेला मिळवाय गेलो आणि धनुष्यबाण अंगावर पदरे, फजिती झाली, पण सीता काय वश झाली नाही. आता सीता माझ्या जवळ आहे, पण सीता काय वश होतच नाहीये. म्हणून नाराज झाला. मंदोदरी म्हणते, नाथ तुम्ही कशा करता नाराज होता? तुमच्याकडे एक मायावी विद्या आहे, तुम्ही कोणाचंही स्वरूप धारण करू शकता. तुम्ही प्रभू रामचंद्रांचे स्वरूप धारण करा. सीता माता नक्कीच वश होती. म्हणून रावण हसायला लागला. मंदोदरी म्हणते, मी तुम्हाला उपाय सांगते आणि तुम्ही त्या उपायाचा उपहास करता. अगं मंदोदरी, तुला काय वाटलं मी हा उपाय करून पाहिला नसेल? अगं प्रभू रामचंद्रांचं स्वरूप धारण केलं की सीतेविषयीची वासना शिल्लक राहत नाही. यालाच म्हणतात स्वरूपाचा देवाचं स्वरूप. आपला विषय चालला आहे देव आणि संत.
आता संतांचं स्वरूप पाहू. 1970 साली तुकोबारायांच्या चरित्रावर एक पिक्चर निघाला होता. त्याचं नाव होतं श्री संत तुकाराम महाराज. त्या पिक्चरमध्ये तुकोबारायांचं स्वरूप पटवणारा एक सद्गृहस्थ होता. त्याचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. डायरेक्टर विष्णुपंतांजवळ आले व म्हणाले, तुम्हाला तुकोबारायांचं स्वरूप पटवायचं आहे. विष्णुपंत पागनीस म्हणाले, एवढे पैसे लागतील. व्यवहार ठरला. तुकोबारायांनी गाथ्याचा व चरित्राचा अभ्यास केला व तुकोबारायांचे स्वरूप वटवले. पिक्चर रिलीज झाला. डायरेक्टरला 10 पट जास्त नफा झाली. मग राहिलेली रक्कम घेऊन विष्णुपंतांजवळ आले व विष्णुपंतांच्या समोर पैसे ठेवले. विष्णुपंतांनी हात जोडले व म्हणाले, मला पैसे नकोत. विष्णुपंत पागनीसांनी पैसे घेतले नाहीत हे मला सांगायचं नाही. विष्णुपंत पागनीसांनी गाथ्याचा व चरित्राचा अभ्यास केला व तुकोबारायांचे कपडे परिधान केली. त्या दिवसापासून तुकोबारायांनी दुसरी कपडे परिधान केली नाहीत व संसारात पडले नाहीत. हे संतांचे स्वरूप आहे. देवाच्या स्वरूपात विकार नाही, तसेच संतांच्या स्वरूपात विकार नाही. यालाच म्हणतात स्वरूपाचा भेद. विठ्ठल विठ्ठल आता सामर्थ्याचा भेद पाहू. देवाने जिवंत नंदीच्या कासेतून दुधाची धार काढली. राधेला पाहुण बुलले हरी, राधेला पाहुण बुलले हरी, राधेला पाहुणा रे हरी, राधेला पाहुणा रे हरी, राधेला पाहुण बुलले हरी, राधेला पाहुण बुलले हरी, राधेला पाहुणा रे हरी, राधेला विलेश्वरा ते पूजिले, विलेश्वरा ते पूजिले, ईश्वरा ते पूजे, ईश्वरा ते पूजे, विलेश्वरा ते पूजिले, विलेश्वरा ते पूजिले.
सामर्थ्याचा अभेद. देवाचे नाव घेतल्यावर अगणित पुण्य प्राप्त होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तसे